आज कल्याण पूर्व तिसाई रणांगणामध्ये मी आता उभा आहे. आम्ही सगळे आम्ही अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही काम करतोय. पण आज खऱ्या अर्थाने हे करत असताना तरुण पिढीसाठी आध्यात्मिक ज्ञान कसं त्यांना प्राप्त होईल, समाजामध्ये कसं प्रबोधन होईल, यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही ज्ञानेश्वरी पारायणच्या माध्यमातून करतोय. आज या ठिकाणी अतिशय आनंद वाटतोय की आपण हा हरिनाम सप्ताह 7 दिवस ठेवतोय आणि अनेक वारकरी संप्रदायाचे जे प्रबोधन करणारे ज्येष्ठ सामाजिक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना ज्ञान आहे अशा कीर्तनकारांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि दररोज या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण या भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरला वारी जाण्यासाठी ज्येष्ठ आपल्या माता भगिनी पुरुषांसाठी आपण कुपनचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पंढरपूरचं दर्शन त्यांना मिळावं, वारीला जाता यावं अशा पद्धतीचं नियोजन या वर्षी आपण केलेलं आहे. मी पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना करेल, आई जरीमरी चरणी प्रार्थना करेल की हा कार्यक्रम मोठ्या आनंद उत्सवाने पार पडावा अशी मी प्रार्थना करतो. मी वारकरी संप्रदाय त्याचप्रमाणे सर्व तरुण पिढीला आवाहन करेल की आपल्याला काळाची गरज आहे. आपण या ठिकाणी येऊन आपण कान मंत्र घ्यावे. जे जे कीर्तनकार येणार आहेत हे आपल्याला प्रबोधन करण्यासाठी उत्सुक आहेत आणि मला वाटतं की इथे जेवढे तरुण पिढी या ठिकाणी येईल त्यांना भविष्यामध्ये एक जगण्याची वाटचाल मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये मान सन्मान मिळेल.